ब्राह्मण महासंघाची बैठक सुरू होती आणि ती आता संपलेली आहे आणि त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊया. आमच्या ज्या मागण्या होता त्या मागण्यावर विस्तृत चर्चा झालेला आहे. सर्वात पहिली मागणी आमची होते ब्राह्मण समाजाला महाराष्ट्रामध्ये सन्मानाने जगता यायला पाहिजे, ही आमची सर्वात पहिली मागणी होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्याकडून होणाऱ्या टार्गेटेड भाषण याला आळा घालायला पाहिजे, नियंत्रण करायला पाहिजे. ही चर्चाला उत्तर देताना पवार साहेबांनी सांगितलेलं आहे, ज्या कोणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जातीवाचक गोष्टी बोललेल्या आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या समर्थन नाही आहे, त्या चुकीच्याच आहे. पण आमची पक्षाच्या काही हे असल्या कारणाने त्या ह्याच्यामध्ये राहून आम्ही त्यांना समज आमच्या पक्षांतर्गत दिले जाणार आहेत, अशा पद्धतीच्या गोष्टी ते बोललेल्या आहेत. दुसरा विषय एक आर्थिक विकास महामंडळाच्या मुद्दे मांडलेला आहेत. ब्राह्मण समाजाकरता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या महाराष्ट्रामध्ये जसं देशाच्या 5 राज्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ आहेत, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, राजस्थान आणि पंजाबमध्ये, या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आर्थिक विकास महामंडळ निर्माण करण्याचे एक निवेदनही आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यांनी त्या निवेदन स्वीकारलेलं आहे. त्या विषय मुख्यमंत्रीच्या कक्षेत असलेल्या कारणाने खूप लवकरात लवकर आपण मंडळी आणि मुख्यमंत्रीच्या बैठकीचे नियोजन करून मी देईल, अशा पद्धतीच्या शब्द त्यांनी दिलेला आहे. ब्राह्मण समाजाच्या संदर्भात त्यांची ब्राह्मण समाजाबरोबर असलेला रिलेशन्स ह्या सगळी विषयावर अत्यंत विस्तृत विवेचन त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीवर ब्राह्मण समाज म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आम्ही सगळे कार्यकर्ता समाधानी आहोत. आता वेगळ्या संघटनांचं घेऊ एक करू. तुम्ही बोला बरं. थांबा. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा कुलगुरू म्हणूनच नव्हे, पण मी तिथं स्वच्छ केलं, सर्व पत्रकारांना बाहेर काढलं असताना सुद्धा अखिल भारतीय संस्कृत पत्रकार संघाचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मला इथे यांच्याशी बसत असताना आजची सभा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी असणारी नाही असं शरदराव पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की आजच्या सभेला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी आहे, एखाद्या निवडणुकीची पूर्वतयारी आहे असा जर कोणाचा अंदाज असेल तर लोकांनी त्याचा गैरसमज करू नये असं आधी त्यांनी बजावलं. नंबर 2, ब्राह्मण लोकांची ज्या ज्या क्षेत्रात आज प्रगती आहे त्यात ते आघाडीवर आहेत, त्याची त्यांनी मन मोकळेपणानं दखल घेऊन प्रशंसा केलेली आहे. आणि त्यांनी आपली भाषणं सगळ्यांची ऐकत असताना ज्या नोंदी घेतल्या त्यात ब्राह्मण समाज कोणत्या क्षेत्रात किती टक्के काम करतोय याची बारीक त्यांनी नोंदणी करून ब्राह्मण समाज आज शैक्षणिक क्षेत्रात, यांत्रिक क्षेत्रात, तांत्रिक क्षेत्रात कसा पुढं आहे त्याचं मनापासून त्यांनी त्याची भलावणी केलेली आहे. आणि या क्षेत्रात सगळीकडं कुठल्याही प्रकारचा सामाजिक जातीय विद्वेष वाढणार नाही याची प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे असं त्यांनी सगळ्यांना बजावलं आहे. आणि त्यांच्या आयुष्यात जे थोर ब्राह्मण त्यांना मार्गदर्शक गुरु भेटले त्यांची त्यांनी नाव निशिर्वाद कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना आदर त्यांनी प्रकट केलेला आहे. तेव्हा आजची सभा मी माझ्या भाषणात सांगितल्याप्रमाणे अति सात्विक संपन्नतेनं, कोणत्याही प्रकारचा राजकीय त्याला पाठिंबा नव्हता, पार्श्वभूमी नव्हती, विद्वेष तर कोणाबद्दलच नव्हता. अतिशय उच्च स्तराने शरद पवारांनी आजच्या सभेची पातळी राखली हे मला या ठिकाणी नमूद केलं. ठीक आहे. एक प्रश्न राहिला म्हणजे एक निवेदन घेऊन मग प्रश्नोत्तर घेऊया. निवेदन घेऊन
जरा ती पार्श्वभूमी पण सांगायची, कशा कुठल्या पार्श्वभूमीवरती आजची बैठक आयोजित करण्यात आली होती, तुम्ही प्रामुख्यानं पुढाकार त्याच्यामध्ये घेतला, किती लोक किती प्रतिनिधी ते पण गेले 1-2 महिन्यापासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सभा झाल्या, त्या सभांमधून काही आमच्या नेते मंडळींची काही भाषणं झाली. त्या भाषणाच्यामधून ब्राह्मण समाजामध्ये काही राग निर्माण झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुमचा सर्व मीडिया आणि सोशल मीडिया यांनी ज्या पद्धतीनं सगळीकडं हा विषय जो झाला, त्यातनं जो संपूर्ण समाजामध्ये एक विषारी पद्धतीचं राजकारण वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रात उभं राहिलं. एक ब्राह्मण समाजामध्ये त्यातली एक अस्वस्थता ही मोठ्या प्रमाणावरती दिसू लागली. कोणताही राजकीय पक्ष आणि कोणत्याही राजकीय पक्षाचा कोणताही नेता त्याचं हे कर्तव्य आहे की ते ज्या परिसरात काम करतात तिथल्या असलेल्या समाज कुठल्याही घटकामध्ये जर काही अस्वस्थता असेल तर ती अस्वस्थता दूर करणं हे प्रत्येक नेत्याचं कर्तव्य आहे. आणि याच कर्तव्याच्या भूमिकेतून आज आदरणीय पवार साहेबांनी ब्राह्मण समाजासाठीची ही बैठक या ठिकाणी बोलवली होती. ती साहेबांनी बोलवली होती म्हणण्यापेक्षा ती मी बोलवलेली होती. ती या अर्थाने की मागच्या 8 दिवसापूर्वी साहेबांशी चर्चा झाली आणि मग साहेबांना म्हणलं हे समाजातली अस्वस्थता जर दूर करायची असेल तर संवाद साधला पाहिजे. संवाद जर नसेल तर गैरसमज वाढत आहेत. तर साहेबांनी ती भूमिका बरोबर आहे आणि मग आजच्या मिटिंगची वेळ दिली. आणि आजचा जो काही कधीच समोरासमोर अशा पद्धतीचं बसून या विषयावरती बोलणं कधी झालेलं नव्हतं. जे तुमच्यासमोर तुम्ही अनेक दिवस अनेक वर्ष जे प्रश्न मांडतायत ते लिखित स्वरूपात ते प्रश्न साहेबांना दिले गेले आणि प्रत्येक विषयावरती त्या ठिकाणी प्रत्येक जणाला ज्यांना कोणाला बोलायचं होतं त्या सगळ्या लोकांना बोलायची संधी दिली गेली. साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि साहेबांनी स्वतःचं मत त्या ठिकाणी प्रकट केलेलं आहे, सांगितलेलं आहे. यातून हा जो काही जो टेन्स जो तयार झालेला आहे तो टेन्स कमी करणं हा त्याच्यामागचा हेतू आहे. आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी राजकारण म्हणून कुठलंही या विषयाकडे कोणी पाहू नका. हा एक पूर्णपणे सामाजिक विषय आहे. या सामाजिक विषयामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला जेव्हा काम करत असताना फक्त निवडणुका आणि परत सत्ता याच विषयामध्ये कुणी अडकत नसतं. ते एकदा तर निवडून आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर सगळ्या समाजाला त्याला बरोबर घेऊन जायचं असतं. तर ही भूमिका आदरणीय पवार साहेबांची या सगळ्या विषयामध्ये आहे. त्यामुळं जी अस्वस्थता आहे ती त्यांना समजलेली आहे, लक्षात आलेली आहे. टप्प्याटप्प्यानं त्या सगळ्या विषयावरती कशा पद्धतीनं मार्ग काढायचा हे आदरणीय साहेब तुमच्याशी आता थोड्या वेळात खाली येऊन आपल्याशी बोलणार आहेत. त्यामुळं ही झालेली मीटिंग यामध्ये माझा रोल हा मीडिएटरचा होता, मध्यस्थीचा होता. कारण ही ब्राह्मण समाजातल्या अनेक संघटना माझ्याशी बोलत होते. जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं जे काही समाजातली अस्वस्थता आहे ती साहेबांशी बोललो होतो आणि साहेबांनी ही मीटिंग घ्यायची ठरवल्यानंतर या सगळ्या लोकांना बोलवल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून अनेक जिल्ह्यातून लोक आली आणि त्यांचं समाधान होईल इतपत साहेबांनी सगळं ऐकून घेतलं आणि विषय त्यामध्ये समजून घेतलेला आहे. भविष्यामध्ये यातनं मार्ग हा व्यवस्थित पद्धतीनं निघेल आणि एक योग्य पद्धतीचा सन्मान इथून पुढच्या काळात ब्राह्मण समाजाच्या बाबतीत राहील अशा पद्धतीची ग्वाही या ठिकाणी साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळं या ह्याच्यातली जी अस्वस्थता आहे ती कमी होण्यासाठी आजच्या मीटिंगची उपयुक्तता आहे. आता हा एक जो विषय आहे कोणत्या संघटना, माझं ऑब्जेक्शन आहे या विषयाला. संघटना कोणती असो विषय तेच आहेत. या विषयाला धरून तुम्ही का बोलत नाही? मुद्दा असा आहे की काही संघटनांनी ज्या काही संघटना असं जे बोलतात
त्या संघटनांचा काहीतरी त्यामध्ये हेतू असल्याशिवाय ते बोलतात काय? किती संघटना आम्हाला आजच्या बैठकीला किती संघटना होत्या आणि किती तर पदाधिकारी होतात? संपूर्ण ब्राह्मण समाज म्हणजे सगळ्या संघटना नाही. आम्ही ब्राह्मण म्हणून इथे आलेलो आहोत. संघटनांशी इथे काही संबंध नाही. आले कोण नाही कोण काही संबंध नाही. ऐका ना तुम्ही, काही यामध्ये संघटना असा विषय नाही. आज अखिल भारतीय यांची ब्राह्मण संघटना आहे, त्यामध्ये महासंघ ही सगळ्या राज्यामध्ये आहे. बहुतेक 12-14 जिल्ह्यातली लोक त्या ठिकाणी आलेली आहेत. किती संघटना किती होत्या? त्याचे प्रतिनिधी किती आहेत आता? जवळपास इथं आता 55-60 लोक आतमध्ये होते. संघटना किती होत्या? संघटना किती होत्या? किती संघटना साधारणच्या छोट्या पटून 8-10 संघटना. राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांनी